हॅलो. आता आपण बघूया मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटते की सावी आता जायला निघते. तेव्हा सावी बोलते की आई, आत्याला जास्त काम करायला सांगू नको बरं का, आणि आई आबा तुम्ही दोघेही आपली तब्येत सांभाळा. तेव्हा लक्ष्मी बोलते की वय ग, आणि तू पण सावी सगळ्यांची मिळून मिसळून राहा बरं का, कोणाला दुखू नकोस हं बाळ, कळालं का. तेव्हा पाटील बोलतात या जावई बापू. तेव्हा ज्योती आणि सावी गाडीमध्ये बसतात. पाटील सावीचा हात हातात घेतात. सावीच्या आणि पाटलांच्या डोळ्यात दोघांच्या पाणी असतं आणि सावी सासरच्या प्रवासाला निघते. इकडे राजाराम पारू फुलांच्या माळा करत असतात. तेवढा त्यांना बैलगाडीचा आवाज येतो. ज्योती बैलगाडीतनं उतरतो. तेव्हा पारू बोलते, अवं तात्यासाहेब आले वाटतं, चला व्हा की मोरं, मी भाकर तुकडा घेऊन येते. ज्योती सावीचा हात पकडून सावीला खाली उतरवतो. तेव्हा राजाराम बोलतो, या 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 थांबा, इथेच थांबा. पारू, अगं पारू ये की लवकर. तेव्हा राजाराम बोलतो, अरे किती वेळ लागला, कवा धरणं वाट बघतोय तुझी. तेव्हा ज्योती बोलतो, तरी कुठेही न थांबता आलो. तेव्हा पारू भाकर तुकडा ओवाळते, पण ज्योतीचं सगळं लक्ष घरामध्येच असतं. तेव्हा ज्योती त्या गरमगर बघत असतो आणि विचारतो, दादा दादा कुठे आहेत. तेव्हा राजाराम बोलतो, दादा आहे की आत, बाहेर निघाले. तेव्हा ज्योती पहिले घरात जातो. तेव्हा राजाराम बोलतो, पारू, दादावर चिडलेला यो गडी दारात पाय ठेवत नाही, कुठे दादा आता विचारतोय. तेव्हा पारू बोलते, काय हो जाऊ बाई, जादू केली की काय. तेव्हा राजाराम बोलतो, जादूच म्हणायची की. तेव्हा सावी बोलते, मला बी नाही ठाव, मला बी नवलच वाटलं. तेव्हा ज्योती सरळ घरातच येतो. गोविंदरावांसमोर उभं राहतो. तेव्हा गोविंदराव ना दाटून येतं. तेव्हा ते विचारतात, कधी आलं, झालं का समजत तिकडे व्यवस्थित देवा. तेव्हा ज्योतीला लगेच आठवतं त्याच्या सासऱ्याने त्याला सांगितलं असतं की बापाचं काळीच बाप झाल्याशिवाय समजत नाही. तेव्हा ज्योती सरळ त्याच्या दादांचे पायच धरतो आणि बोलतो, दादा माझं चुकलं दादा. तेव्हा गोविंदरावही त्याच्या डोक्यावर हात ठेवतात, त्याला उठवतात आणि मिठी मारून बोलतात की लेकरा माझंच चुकलं, मी तुझ्यावर असा हात उचलायला नको होता. तेव्हा ज्योती बोलतो, दादा तुम्ही जे सांगितलं त्याच्यामागे काही ना काहीतरी कारण असेलच. तेव्हा गोविंदराव बोलतात, वय की कारण होतं. तेव्हा गोविंदराव बोलतात की कारण होतं, पण तेव्हा ज्योती बोलतो, दादा आता मी ठरवलं आहे, शाळा नाही, आता मळा घासायचा आणि तुम्ही आराम करायचा. तेव्हा गोविंदरावांना रडायला येतं. तेव्हा ते बोलतात, लेकरा. ज्योती त्यांना नमस्कार करतो. तेव्हा ते आशीर्वाद देतात, सुखी राहा. तेव्हा पारू बुती घरात घेऊन येते. तेव्हा चिमणाबाई बोलते, किती ग आणली बुती. तेव्हा पारू बोलते, अहो सासूबाई पाटल्याच्या घरची लेके असणारच ना जास्त. तेव्हा सावी बोलते, सासूबाई आई अजून देणार होती, तरी साजोऱ्या कापण्या हे सगळे आपल्यासाठी वेगळ्याच आहेत. चिमणाच्या चेहऱ्यावर थोडा रागच असतो. तेव्हा ती बोलते, काय बाई कशाला करायचं इनबाईंनी एवढं. पारू, संध्याकाळी बायकासनी बोलव, सुनबाईची बुती सोडायला बोलवायचं आहे म्हणून. तेव्हा पारू हसून बोलते, पण जाऊ बाई या बुतीनं तात्यासाहेबांची बुद्धी चांगली झाली बरं. तेव्हा चिमणा रागात बोलते, तेव्हा पारू बोलते, वय तर मळ्यात निघाले, मळ्यात तात्यासाहेब. तेव्हा चिमणा बोलते, नशीबच माझं. तेव्हा पारू बोलते, वय तात्यासाहेबांच्या डोक्यातनं हे खुळ जाईल असं वाटत नव्हतं, आता एका जीवानं काम करता येईल. तेव्हा सावी विचारत असते. तेव्हा ती मनात बोलते, एवढा बदल कसा झाला. आता राजाराम, गोविंदराव, ज्योती बाहेर असतात. तेव्हा एक माणूस येतो आणि बोलतो, दादा राम राम. तेव्हा सगळे चक्क होऊन बघायला लागतात की कोण आहे म्हणून. तेव्हा तो व्यक्ती बोलतो की मॅ शेनू सुतार. तेव्हा राजाराम बोलतो, शेनू दादा तुम्ही. तेव्हा तो नवीन शिवलेले कपडे घालून आले असतो. तेव्हा राजाराम बोलतो, अहो तुम्ही तर ओळखूच ये ना की. तेव्हा गोविंदरावही हसतात आणि बोलतात, अरे शेनू, अरे काय र, मखमलचा कुर्ता, जरी काठचं धोतर आणि कोटाचा कुर्ता, फेटा, पालखीच तेवढी बाकी. तेव्हा गोविंदराव बोलतात की आज काय खास. तेव्हा सुतार बोलतो की दादा आम्हाला नातू झाला, देवानं माझ्या लेकीचं चांगलं केलं आणि हे त्याचं पेढं. तेव्हा गोविंदराव बोलतात की आलास तर गुळपाणी घेऊन जात. तेव्हा सुतार बोलतो, नको दादा, समजासनी मला पेढं वाटायचं. तेव्हा गोविंदराव बोलतात, एवढी गोड बातमी दिली या, गुळपाणी दिल्याशिवाय सोडतो मी. तेव्हा गोविंदराव, धाकल्या सुनबाई गुळपाणी घेऊया ना म्हणून आवाज येतात. सावी गुळपाणी घेऊन येते. ज्योती सावीच्या हातातनं गुळ घेऊन त्यांना देतो. तेव्हा राजाराम बोलतात की शेनू तात्या, आमचं बी नांगर मोडलं, जरा बघा की. तेव्हा ते बोलतात की उद्या बघतो, पहिले गोविंदरावांचं काम. तेव्हा गोविंदराव बोलतात की बरं शेनू, या आमच्या सुनबाई ज्योतीच्या आमची धाकट्या सुनबाई सावित्री. तेव्हा गोविंदराव बोलतात की पाया पडा. तेव्हा ज्योती आणि सावी पाया पडतात.
तेव्हा राजाराम बोलतात ज्योतीला, बघितलं कसे शेणुतात त्याला, अरे नुसतं सुतारकीवर करवती काटाचं धोतर नेसून आलाय. अरे असलं धोतर बघायला बी मिळत नाही कुठं, म्हणून म्हणतो धंद्यावर लक्ष घाल, उद्या जाऊ मळ्यात. तेव्हा ज्योती बोलतो, बरं दादा मी महागणपतीच्या मंदिरात हिशेब घ्यायला जातो. तेव्हा गोविंदराव बोलतात, ज्योती अरे कारकून आहेत की ते जातील हिशेब घ्यायला. तेव्हा ज्योती बोलतो, बघा आता मी लक्ष घालतोय तर तुमचं हे असं. तेव्हा राजाराम आणि गोविंदराव हसायला लागतात. तेव्हा गोविंदराव बोलतात की बरं बरं जा बाबा, आणि जाताच सुनबाईंना बी घेऊन जा, त्यांचं बी दर्शन होईल. तेव्हा गोविंदराव हात जोडून बोलतात, पांडुरंगा आणखीन काय पाहिजे देवा. आता ज्योती सावीला घेऊन येतो. सावीला सगळं इकडच्या तिकडच्या पुण्यातल्या गोष्टी दाखवत असतो. तेव्हा सावी बोलते, अहो केवढं मोठं आहे हो पुणं. तेव्हा ज्योती बोलतो, पेशव्यांचं राज्य होतं, सरदार फौजदार हत्ती घोडं उंट असायचे, गर्द्या आणि गर्दा समताच भरणा बसायचा. तेव्हा सावीचं लक्ष ते समोर बांधलेल्या घोड्यांकडे जातं. तेव्हा घोडे हौदातून पाणी पित असतात. तेव्हा सावी चक्क होते आणि बोलते, अहो इथे जनावरांना पाणी पिण्यासाठी हौद आहे, किती छान ना. तेव्हा ज्योती बोलतो, हाय तर पुन्हा आहे हे. तेव्हा सावी बोलते, आमच्या नायगावला मांडाच्या ओढ्यावर जनावरं पाणी प्यायला येतात आणि इथं बघा मुख्य जनावरांची किती काळजी घेतात. तेव्हा सावी बोलते, माझी कपिला असती ना तर पोट भरून पाणी पिले असते बघा. तेव्हा ज्योती बोलतो, आता गाईची शेपूट सोड आणि माझा बोट धर. तेव्हा सावी बोलते, काय म्हणालात, तुमचं बोट धरू, चांगलंच दिसतंय की. तेव्हा ज्योती बोलते, अगं गर्दी असते पुण्यात, चल. पुढे ते दोघं निघतात. तेव्हा सावी बोलते, गणपतीचं मंदिर कुठे आलं हो. तेव्हा ज्योती बोलतो, तुला काही माहिती आहे का. तेव्हा सावी बोलते, आहे मला माहिती, ढुल्या मारुती, उंटाड्या मारुती आणि कसबा गणपती. तेव्हा ज्योती चक्क होऊन बोलतो, तुला कसं माहिती. तेव्हा सावी बोलते, मला आऊंनी सांगितलं होतं, शिवाय लाल माल, शनिवार वाडा, विश्राम बाग भारा हे मला रमाने सांगितलं होतं. बरोबर ना. तेव्हा ज्योती बोलतो, वय पण मी तुला हे नाही वेगळं पुन्हा दाखवणार आहे. तेव्हा ज्योती बोलतो, चल. तेव्हा सावी थोडी थांबते आणि बोलते, ते बघा. तेव्हा ज्योती बोलतो, काय. तेव्हा सावी हसते आणि बोलते, दिवसा मशाली पेटवल्या आहेत. तेव्हा सावी बोलते, कोण आहे ते. तेव्हा ज्योती हसतो आणि बोलतो, ते महापंडित आहे. तेव्हा सावी बोलते, बाई हे महापंडित काय आंधळ आहे का. नाही म्हणजे एवढं लख उजड आहे आणि मशाल लावून चालले, यांचं तेल काय खराब नाही होत काय. तेव्हा ज्योती बोलतो, अगं पेशव्यांनी त्यांना पालखीचा आणि दिवसा मशाली लावून फिरण्याचा मान दिलाय. प्रकांड पंडित आहेत, मोठे शास्त्री आहेत, वादविवाद करत फिरत असतात, पर अजून त्यासनी कोणी बी हरवलं नाही. तेव्हा सावी बोलते, त्यासनी तेल कोण देतं. तेव्हा ज्योती बोलतो, 12 गावचं इनाम बक्षीस मिळालंय त्यासनी. तेव्हा पालखी समोरून एक माणूस जात असतो. तेव्हा तिथला ब्राह्मण बोलतो, कुणबटा कळत नाही का तुला. तेव्हा तो माणूस बोलतो, माझं काही चुकलं का मायबाप. तेव्हा ते पंडित बोलतात की, दिसत नाही का समोरून पालखी चालली आहे आणि तू या पालखी समोरून निघालास. ज्योतीला हे बघून राग येत असतो. तेव्हा तो पंडित बोलत असतो, अरे थांबला असता की मेला असताच का रे. तेव्हा तो वृद्ध मनुष्य बोलतो की, मला लांब जायचे. तेव्हा तो पंडित बोलतो की, अरे महापंडितांना महासभेला जायचं, हे सगळे थांबलेले की मूर्ख आहेत का, अपशकुन केलास तू. तेव्हा ते पंडित मिळून त्याला मारायला लागतात. तो बिचारा वृद्ध मनुष्य मला मारू नका म्हणून ओरडत असतो. हे बघून सावीलाही खूप कसं तरी होत असतं. ज्योतीला राग येत असतो. तेव्हा ते पंडित बोलतात, अरे केवढं मोठं पाप केलंयस तू, देव पण तुला माफ करणार नाही. तेव्हा ते सगळे मिळून त्या वृद्ध मनुष्याच्या टोपलीतले वांगे सगळे पायाने चिरडतात. तो ओरडत असतो की, गरिबाच्या पोटावर पाय देऊ नका. समोर काही लोक उभी असतात. तेव्हा सावी बोलते, ते काय हो. तेव्हा ज्योती बोलतो, ती महार लोक आहेत. तेव्हा सावी बोलते, पण ती अशी उन्हात का उभी आहे. तेव्हा ज्योती बोलतो, त्यासनी सावलीत उभी राहण्याची परवानगी नाही. तेव्हा सावीला खूप वाईट वाटतं. तेव्हा सावी बोलते, पण ते अशी किती वेळ बाहेर उभं राहतील. तेव्हा ज्योती बोलतो, सूर्य डोक्यावर येण्याची वाट बघतायत ते, मग त्यांची सावली त्यांच्याच पायावर पडेल, मग त्या बाकीची कामं उरकत्याल. म्हणजे त्यांची सावली कुणाच्या अंगावर पडणार नाही, म्हणजे त्यांचा कुणाला इटाळ नाही होणार, समजलं. तेव्हा सावीला खूप वाईट वाटत असतं. तेव्हा सावी बोलते, पण त्यांच्या गळ्यात मडकं का बांधलंय. नाही म्हणजे आमच्या इकडे पाण्याने भरलेले मडकं डोक्यावर घेतात. तेव्हा ज्योती बोलतो, सावित्री गळ्यात मडकं बांधलंय त्यासनी थुंकण्यासाठी. तेव्हा सावी बोलते, काय त्यात थुकायचं. तेव्हा ज्योती बोलतो, होय, त्यासनी रस्त्यावर थुंकण्याची परवानगी नाही आहे. त्यासनी रस्त्यावर थुंकल्यावर इटाळ होतो त्याचा. शास्त्री पंडितांच्या चपलाला ते थुंकी लागली तर अनर्थ इटाळ होईल ना. हे सगळं ऐकून सावीला खूप वाईट वाटत असतं. तेव्हा ती बोलते, पर त्यांच्या पायाच्या मागे ते खराटा का बांधलंय. तेव्हा ज्योती बोलतो, ते रस्त्यावर त्यांच्या पायाचे अशुभ ठसे उमटू नये ते म्हणून. तेव्हा सावी बोलते, पर ते काटेरी खराटा आहेत की. तेव्हा ज्योती बोलतो, वय. तेव्हा दोघांना या गोष्टीचं वाईट वाटत असतं. सावीच्या डोळ्यात तर पाणी तरळत असतं. इकडे काही मनुष्य लाकडं फोडत असतात. तेव्हा सावी आणि ज्योती तिथे येतात.
तेव्हा सावी एका मंदिराकडे बघते आणि बोलते हेच का महागणपतीचं मंदिर. तेव्हा ज्योती बोलते नाही, हे गंगाधर शास्त्रींचं मंदिर आहे. पुण्यातले बरेच मंदिर यांच्या हद्दीतले आहे. कुठे कुठे महापूजा, कुठे प्रसाद, कुठे फुलांच्या राशी, कुठे काय हे सगळं यांच्या सांगण्यानेच होतात आणि यांचे समधे हिशोब त्यांच्याकडे असतात. थांब, शास्त्री बुवा आहेत का नाही ते विचारूया. तेव्हा सावी बोलते पर नायगावात तर बटूशास्त्रींना निरोप पाठवला तर ते येतात बाबांना भेटायला. तेव्हा ज्योती हसतो आणि बोलतो पण आम्ही पाटील नाही ना. थांब, शास्त्री बुवा आहेत का नाही ते विचारूया. तेव्हा तिथला एक माणूस मुका असतो, तो शास्त्रींच्या इथे आवाज देत असतो, ओरडून आवाज येत असतो. तेव्हा सावी बोलते मुका आहे का हा माणूस. तेव्हा ज्योती बोलतो होय, पर पुण्यात त्याला शास्त्र्यांचा मुका म्हणून ओळखतात. आंबेलोड्याच्या काठी त्याचं घर आहे. त्याचं तेवढ्यात तो आवाज देत असतो. तेवढ्यात शास्त्री बुवांची बायको येते आणि बोलते काय रे, कशाला ओरडतोयस, जीव चाललाय का तुझा. तेव्हा तो पाणी मागत असतो. तेव्हा ती बोलते एक लाकूड फोडलं नाहीस आणि लगेच पाणी मागतोय होय. तेव्हा तिचं लक्ष ज्योती आणि सावीकडे जातं आणि तेव्हा ती बोलते काय रे, काय कोण तू. तेव्हा ज्योती बोलतो मी गोविंदराव माळ्यांचा ज्योती आहे. तेव्हा ती बोलते काय रे, आत्ता लग्न झालं होय रे, आत्ता लग्न झालं तर बायकोला घेऊन आमच्या दोघांच्या पायावर घालायला आलास होय. तेव्हा ज्योतीला हा शब्द खटकतो पण तो काही बोलत नाही. तेव्हा ती बोलते काही झालं तरी रीतीभाती सोडू नये, पायरीनं वागावं. तेव्हा ज्योती बोलतो नाही नाही, आमचं वेगळं काम होतं. आहेत का ते. तेव्हा तिला थोडा खटकतं आणि ती बोलते महागणपतीच्या मंदिरात भेटतील. तेव्हा तो मुक्का माणूस पुन्हा पाणी मागतो. तेव्हा ती बोलते होय देते पाणी, ये पाठीमागे. तेव्हा ती त्याला बांबूच्या नळीतून पाणी टाकून पाणी देत असते. तेव्हा सावीला बघून खूप वाईट वाटतं. तेव्हा सावी बोलते हे असे काय. तेव्हा ज्योती बोलतो तो कुणबी आहे, ब्राह्मणांच्या घरी असंच पाणी देतात. तेव्हा सावीला ते गोडे पाणी पित असताना हौद आठवतो. तेव्हा सावी बोलते मला तर पुण्याचं काहीच कळत नाही आहे. तेव्हा ज्योती बोलतो का असं का. तेव्हा सावी बोलते जनावरांना पिण्याचं पाणी पिण्यासाठी हौद आहे, बरं माणसांना पाणी पिण्यासाठी भीक मागावी लागते. सावीला खूप वाईट वाटत असतं आणि तिचा आजचा एपिसोड संपतो.